नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, दरवेळीप्रमाणे आजच्या व्हिडिओत देखील आज आपण खूप महत्त्वाचे IMP GK असेल किंवा चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन या ठिकाणी एक सराव संभाव्य प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे। तर या प्रत्येक प्रश्नाचा या ठिकाणी नीट लक्षपूर्वक बघायचा आहे, ऐकायचा आहे आणि त्याचा अभ्यास करायचा आहे, कारण की परीक्षेच्या दृष्टीने सर्वच प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत तर त्या सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे। सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात मला लगेच कमेंट करून सांगायचं आहे। तर बघा, भाग क्रमांक 23 आज आपण बघूया। प्रश्न पहिला, देशातील अत्यंत श्रीमंतांची संख्या नाइट फ्रँक इंडियाच्या अहवालानुसार किती हजारवर पोहोचली आहे? तर बघा 13.263 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, निर्णय क्षमतेवर नियंत्रण मेंदूचा कोणता भागाद्वारे केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए प्रमस्तिष्क। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी वैनगंगा। पुढचा प्रश्न क्रमांक चौथा, फोंडा येथील मध प्रसिद्ध आहे। फोंडा हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कणकवली। प्रश्न क्रमांक 5, भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पितळखोरा। प्रश्न क्रमांक 6 बघा, कोणत्या देशाने गुगल पे सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अमेरिका। प्रश्न क्रमांक 7, संसदेमध्ये अप्पर हाऊस कशाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राज्यसभा। प्रश्न क्रमांक 8 बघा, महाराष्ट्रातील डॅश डॅश या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अंजनवेल। प्रश्न क्रमांक 9 बघा, मुळा, मुठा, घोड, नीरा या डॅश डॅश नदीच्या उपनद्या आहेत। आणि प्रश्न क्रमांक 9चं उत्तर बघण्या अगोदर सर्वांना एक छोटीशी विनंती आहे की प्रत्येकाने काय करायचं आहे, लगेच आत्ताच्या आत्ता कमेंट करून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात मला या ठिकाणी काय करायचं आहे, लगेच कमेंट करून सांगायचं आहे। आणि प्रत्येकाने आपल्या या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करायचं आहे, कारण की आपण खूप मेहनतीने असे व्हिडिओ आणत असतो। तर लाईक करा, कमेंट नक्की करा। तर बघा, प्रश्न क्रमांक 9चं ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी भीमा आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, कोणत्या भारतीय कंपनीने सहकारी तत्त्वावरील जगभरातील सर्वोच्च 300 कंपन्यांमध्ये या ठिकाणी स्थान मिळवले आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी इफ्को आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 11, लाल बहादूर शास्त्री यांचे समाधीस्थळास डॅश डॅश असे म्हणतात? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी विजय घाट असे म्हणतात। आता राजघाट कोणाच्या समाधीस्थळास म्हटले जाते मला लगेच कमेंट करून सांगायचं आहे, प्रत्येकाने उत्तर द्यायचं आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, कच्चा पोलाद उत्पादक भारत देश जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दुसरा। प्रश्न क्रमांक 13, देशातील 100% साक्षर असलेला पहिला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी एर्नाकुलम। प्रश्न क्रमांक 14, सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास डॅश डॅश ठोके पडतात? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 72। प्रश्न क्रमांक 15 बघा, कोणत्या देशातील पंजाब प्रांताच्या मरियम नवाज या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत?
तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पाकिस्तान. पुढचा प्रश्न क्रमांक 16वा. दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रोआल्ड आंबुडसेन. प्रश्न क्रमांक 17वा बघा. अटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरलेले आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दक्षिण अमेरिका. प्रश्न क्रमांक 18वा बघा. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्ती वेतन योजना कोणत्या राज्य सरकारने जाहीर केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 19. भारतातील डॅश डॅश या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी केरळ. पुढचा प्रश्न क्रमांक 20. कोणत्या ठिकाणी संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण सभा पार पडली? तो ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नैरोबी. प्रश्न क्रमांक 21 बघा. महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र डॅश डॅश या ठिकाणी आहे किंवा कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नानवीज. प्रश्न क्रमांक 22. डोळ्यांचा रंग हा पुढीलपैकी कशामुळे ठरत असतो? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी इराईस. प्रश्न क्रमांक 23. देशातील किती हजार कृषी पतसंस्था डिजिटल करण्यात येणार आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 65,000. शेवटचे काही प्रश्न बाकी आहे, पण त्या अगोदर प्रत्येकाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर त्या प्रत्येकाने काय करायचं आहे, आत्ताच्या आत्ता आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. म्हणजे येणाऱ्या काळातील सर्व महत्त्वाचे व्हिडिओ असेल किंवा गणित बुद्धिमत्ताचे फ्रीमधले लेक्चर तुमच्यापर्यंत या ठिकाणी टाईम टू टाईम नक्कीच पोहोचतील. सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय मला लगेच या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आहे. बरोबर. प्रश्न क्रमांक 24. भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सरन्यायाधीश. प्रश्न क्रमांक 25. कोणत्या IITद्वारे भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात आली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गुवाहाटी.